नमस्कार. तर बघा, आज आपण गणिताचे प्रश्न पाहूया. बघा, 91वा प्रश्न आहे. आकृतीत ट्रँगल ABC मध्ये AB बरोबर 20, BC बरोबर 42, AC बरोबर 34, बाजू ABC वरील बिंदू O हा वर्तुळकेंद्र मानून अर्धवर्तुळ असे काढले की ते बाजू AB व बाजू AC वरील अनुक्रमे R व Q बिंदूंना स्पर्श करते, तर अर्धवर्तुळाची त्रिज्या काढा. तर आपल्याला हा इंग्लिशमध्ये पण इकडं प्रश्न विचारलेला आहे. बघा, ट्रान्सलेशन आहे. तर आपण बघा, ट्रँगल ABC मध्ये बाजूच्या लांबी दिले त्या आणि सेमी सर्कल ड्रॉन बाय टेकिंग पॉईंट ओ पासून सेमी सर्कल काढलेला आहे आणि सेमी सर्कल टचेस साईड AB आणि AC पॉईंट R अँड Q रिस्पेक्टिवली आणि फाइंड रेडियस ऑफ सेमी सर्कल, म्हणजे सेमी सर्कलची रेडियस आपल्याला काढायची आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. पहा, तर आपण आपल्याला पर्याय आहेत. पहिला पर्याय 121/9 सेंटीमीटर, दुसरा पर्याय 112/3 सेंटीमीटर, तिसरा पर्याय 112/9 सेंटीमीटर आणि चौथा पर्याय 121/3 सेंटीमीटर. अशा पद्धतीने हे पर्याय आहेत. तर आता आपण बघूया. बघा, गिवन काय दिलेलं आहे ते लिहून घेऊया. AB दिलाय 20, BC दिलाय 42, AC दिलाय 34. व हा आपल्याला परिमिती काढायची आहे हिरोच्या सूत्रानुसार. तर ते परिमितीचं सूत्र आहे ए अधिक बी अधिक सी छेद 2. तर ए आहे आपला 20, AB म्हणजेच A, BC म्हणजे 42, B आहे AC म्हणजे C हा 34 आहे छेद 2. 96/2, 96ला भागलं. बे के बे बे चोक 8 राहिला, 1 बे 8 16 म्हणजे 48 आलेला आहे. सेंटीमीटर एकक आहे. पहा, इथं दिलेलं नाही पण आन्सरमध्ये आपल्याला सेंटीमीटर एकक दिलेलं आहे. इथं कुठे दिलेलं नाही प्रश्नात. आन्सर सेंटीमीटर आहे, त्यामुळे आपण सेंटीमीटर एकक घेऊया. नंतर बघा, हे आलेलं आहे आपली परिमिती. तर हिरोच्या सूत्रानुसार एरिया ऑफ ट्रँगल इज इक्वल टू यस इन ब्रॅकेट यस मायनस ए एका कंसात, दुसऱ्या कंसात यस मायनस बी, तिसऱ्या कंसात यस मायनस सी. तर अशा पद्धतीनं हे हिरोचं सूत्र लिहिल्यानंतर आपण त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायच्या आहे. त्या यस आलेला आहे आपला 48 पुट केलं. यस मायनस ए म्हणजे 48 वजा ए आहे आपला, तो पुट करायचा आहे. AB म्हणजे 20 आहे, तो पुट केला. यस वजा बी 48 वजा 42, यस वजा सी 48 वजा 34 ह्या व्हॅल्यू पुट केल्या आणि हे सॉल्व केलं. बघा, 48मधनं 20 गेला 28, 48मधनं 42 गेलं 6 आणि 48 वजा 34मधनं 14. ह्यांच्यामध्ये कंसाच्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे. लिहिलं नसलं तर काय असतं, गुणाकाराचं चिन्ह असतं. हे आपण सॉल्व करून घेऊया. 48 गुणिले 28 आले, हे आहे असं 14 सक्क 84 आणि ह्यांचा गुणाकार येतो. बघा, 1,12,896. ह्याचं वर्गमूळ आपल्याला काढायचं आहे. तर आपण हे वर्गमूळ भागाकार पद्धतीनं काढू शकतो. बघा, किती मोठी संख्या असली तर आपण ही पद्धत अवलंबली की आपल्याला काय येतं, वर्गमूळ काढता येतं. तर आपण काय करायचं आहे, ही संख्या लिहायची आहे. तर गट 2-2चे करायचे, डावीकडून उजवीकडे अशा पद्धतीनं गट केले. तर पहिला आता आपला गट 96, 28 आणि 11. पहिला गट आहे आपला 11चा. 11 ही संख्या कोणत्या संख्येच्या वर्गाच्या जवळ आहे, तर 3 या संख्येच्या वर्गाच्या जवळ आहे. तर 3चा वर्ग 9 आहे. तर आपण 3चा भाग घालवला, इकडं बेरीज करायचं आहे, इकडं मायनस करायचं आहे. 3 अधिक 3 63 झाले. 3 अधिक 3 6 झाले आणि पूर्ण वर्ग संख्या आहे 3चा 9. 11 वजा 9 किती आले, तर 2 आले. नंतर पुढला गट 3चा भाग लिहून घेतलेला आहे. पुढला गट 28 आहे असा उतरून घेतला. नंतर बघा, आपण काय करायचं आहे, 228 इथं एकक स्थानी 1 1 2 2 3 3 कशा भाग जातोय तो बघायचा, घ्यायच्या संख्यामानानं. आता 3चा भाग जातो. 3 त्रिक 9, 3 संग 18 ह्याच्या जवळ आहे 189, त्यामुळे 3चा भाग लावला. इकडं बेरीज वजाबाकी केली. बेरीज काय आली, 66 आली. वजाबाकी काय आली, 39 आली. नंतर पुढला गट 96 उतरून घेतलेला आहे. तर इथं परत बघा 666 आलेला आहे. तर ह्याला 6नं भागल्यानंतर आपल्याला 39, 96 उत्तर येतं. बघा, तर त्यामुळं हा पूर्ण भाग जातो 6चा. तर आपल्याला संख्या गावते काय, 336. ही हा वर्ग कुणाचा आहे, 336चा. म्हणजे एरिया ऑफ आपलं ट्रँगल किती आला, 336 सेंटीमीटर वर्ग आलं. मग एरिया ऑफ ट्रँगलचं अजून एक सूत्र आहे, हाफ इंटू हाईट इंटू बेस. 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. हे साधं सूत्र वापरल्यानंतर याच्या आपल्याला निघणार आहे. पहा,
336 इथं आलेल्या हिरोच्या सूत्रानुसार एरिया टाकायचा 1/2. एच आपल्याला काढायचा आहे आणि 42 बेस टाकलेला आहे. तर एच आपला आला 16 सेंटीमीटर. अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी वापरायची आहे. पहा, अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी आपली इथं वापरायचं आहे आपल्याला. तर ए बी छेद ए सी बरोबर बी ओ छेद ओ सी किंवा ओ सी छेद ओ बी अशा पद्धतीने इथं अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी लिहून घेतली आपण. नंतर काय केलेलं आता आपल्याला किमती पुट करायच्या आहे त्या बी ओ छेद ओ सी आणि ए बी छेद ए बी आणि ए सीची तर व्हॅल्यू आहे 20 छेद 34 आहे. भाग घालवला तर बे एके बे 0 बे एके बे 7 14. तर अशा पद्धतीने 10 छेद 17 येतं. आता टोटल रिजन आपल्याला काढायचं आहे त्यामुळं 10 + 17 म्हणजे 27 आला. तर बी ओ आपण काढून घ्यायचा आहे 10 छेद 27 गुणिले 42 जी आपली ए बी आहे तर ती व्हॅल्यू पुट केलेली आहे. बी ओ म्हणजे 420 गुणिले 27 आला. बी ओ आपला 140/9 भाग घालवला ह्याला 3 9 27 3 1 3 3 4 12 3 0 0 140/9 आलेला आहे. मग नंतर आपल्याला ओ आर म्हणजेच काय आहे रेडियस कशी काढायची आहे तर ती 4/5 बी ओ आहे. 4/5 बी ओची व्हॅल्यू 140/9 पुट केली 112/9 हेच आन्सर आलेला आहे. काय करायचं आहे 5 न भाग घालवला 5 1 5 5 2 10 5 48 28 5 28 तर किती आले 112/9 म्हणजे 112/9 सेंटीमीटर त्रिज्या आली. रेडियसच विचारलेली आहे आपल्याला तर ती आपली आलेली आहे. किती आलेली आहे पर्याय क्रमांक 3 किती आली 112/9 सेंटीमीटर अशा पद्धतीनं त्याचं उत्तर आलेलं आहे. तर 92वा प्रश्न आहे आकृतीत ट्रँगल क्वाड्रिलॅटरल ABCD मध्ये अँगल ए इज इक्वल टू अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री अँगल सी इज इक्वल टू 60 डिग्री. नंतर ए डी बरोबर 7 BC बरोबर 11 ए डी आहे 7 BC 11 आहे. तर ए सी आपल्याला काढायचे आहे. अशा पद्धतीनं तिने आपल्याला काय काढायला सांगितलेले आहे तर ए सी हे पॉईंट तोडून ए सी काढायचा आहे. इंग्लिशमध्ये पण इकडं क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे तर आपण इथं मराठी सोडवून घेऊया. पहा, तर आपल्याला काय करायचं आहे ए सी काढायचा आहे. तर आपण पहिल्यांदा काय करूया 92 प्रश्न आहे आपला. तर दिलेलं काय काय आहे ते लिहूया. तर आपल्याला दिलेलं आहे ए डी दिलेला आहे किती 7 दिलेला आहे BC 11 दिलेला आहे. तर आपण काय करूया